रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता शेतीच्या वाटणीनंतर होणाऱ्या नोंदणीसाठी आकारली जाणारी नोंदणी फी पूर्णतः माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ओझे कमी होणार असून कायदेशीर प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होईल. आतापर्यंत शेती आणि बिगर शेती मिळकतीसाठी एक समान नोंदणी फी आकारली जात होती. ती मिळकतीच्या एकूण मूल्याच्या 1% म्हणजेच कमाल 30,000 रुपये इतकी होती. शेती मिळकतीसाठी मुद्रांक शुल्क केवळ 100 रुपये असूनही नोंदणी फी माफ नव्हती. यामुळे अनेक शेतकरी वाटपाचे दस्त नोंदवण्याचे टाळत होते. परिणामी भविष्यात कुटुंबात वाद निर्माण होत होते व त्यातूनच कायदेशीर गुंतागुंत व मानसिक त्रास वाढत होता. मात्र आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतीच्या वाटणीसंबंधी दस्त नोंदवताना शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही. नोंदणी फी माफ झाल्यामुळे अधिकाधिक शेतकरी कायदेशीर नोंदणी करायला प्रोत्साहित होतील व त्यातून मिळकतीच्या मालकीबाबत स्पष्टता येईल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की शेतकऱ्यांनी वाटपाचे दस्त नोंदवावे, ही प्रक्रिया सोपी करणे आवश्यक होते. नोंदणी फी माफ केल्यामुळे आता शेतजमिनीच्या नोंदणीला अधिक गती मिळेल. या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी 35 ते 40 कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना नोंदणी न केल्यामुळे होणारा त्रास आणि त्यांच्यावर होणारा मानसिक व आर्थिक ताण यापुढे टळणार आहे. हे लक्षात घेता ही महसुली तडजोड सरकारने मान्य केली आहे. याआधी अनेकदा असे दिसून आले आहे की वाटणीनंतर ही दस्त नोंदणी न झाल्यामुळे पुढे जमिनीच्या हक्कावरून वाद निर्माण होतात. नोंदणी फी माफ केल्याने आता शेतकरी स्वतःच्या मालकी हक्काचे दस्त अधिकृतरित्या नोंदवतील, जे भविष्यातील कायदेशीर अडचणीपासून संरक्षण देईल. हा निर्णय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून त्यातून शेतमालकीचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. कुटुंबियामध्ये वाद टळतील आणि शेतकरी कुटुंबातील नातेसंबंध टिकून राहतील.